स्लोप म्हणजे ग्राफ मध्ये कोणत्या लाईन शिकतो आपण स्ट्रेट लाईन, नंतर आपण शिकणार आहे पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स आणि सर्कल. ठीक आहे, चल आता आपला काय फोकस आपण फक्त स्ट्रेट लाईन वर. स्ट्रेट लाईन मध्ये मी जर म्हटलं स्लोप काढायचं, आपल्याला काय काढायचंय स्लोप काढायचं. स्लोप आपण स्मॉल एम ने दाखवणार. स्लोप कशा दाखवणार आहे स्मॉल एम ने दाखवणार आहे. स्लोप काय असतो टॅन थिटा असतो. स्लोप काय असतो टॅन थिटा असतो. टॅन थिटा जर म्हटलं तर काय लिहितो तो आपण y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजेच काय रे dy अपॉन dx म्हणत होतो. म्हणजेच आपल्याला काय लागतंय टॅन थिटाचे व्हॅल्यू लागतात. सगळ्या कशाचे व्हॅल्यू लागतात थिटाचे व्हॅल्यू म्हणजे टॅनचे व्हॅल्यू लागतात. मग मी म्हटलं टॅनच्या व्हॅल्यू काढायचे. टॅनच्या कसे काढतो आपण 0 नंतर किती 30 नंतर किती 45 नंतर किती 60 नंतर किती 90 नंतर किती 120 नंतर किती 135 आणि 135 नंतर काय 150. 150 त्यांची गरज मला पडणार नाहीये. चला 0 ची व्हॅल्यू किती असणार tan 0 ची व्हॅल्यू किती 0 tan 30 ची व्हॅल्यू किती 1/√3 tan 45 ची व्हॅल्यू किती 1 tan 60 ची व्हॅल्यू किती √3 tan 90 ची व्हॅल्यू किती इन्फिनिटी. हे मिरर मारतात म्हणजे √3 चं काउंट जाईल -√3 135 चं काउंट जाईल -1 1/√3 चं काउंट -1/√3. हे लागणार आपल्याला. अजून एक लागत असतं आपल्याला tan 37. आठवलं का tan 37 स्मॉलच्या स्मॉल साइड स्मॉल असतो म्हणजे किती 3/4 बनणार आहे. आणि दुसरा काय राहतो मग तुमचा tan 53 किती होणार तो 4/3 इथपर्यंत कळालं. एखादं मला जर इक्वेशन जर रिप्रेझेंट करायचं असेल स्ट्रेट लाईनचं तर आपल्यासाठी इक्वेशन आहे y इज इक्वल टू काय mx प्लस c. हे स्टँडर्ड इक्वेशन. y इज इक्वल टू काय mx प्लस c. m म्हणजे काय m म्हणजे काय स्लोप आहे. x म्हणजे x कोऑर्डिनेट आहे y म्हणजे y कोऑर्डिनेट्स आहे आणि c काय c आहे तुमचा y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट काय डाऊट आहे y इंटरसेप्ट. ठीक आहे लक्षात ठेवा. जे पण अँगल मोजणार आहे अँगल इज मेजर्ड व्यवस्थित समजा. आता अँगल इज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून मोजायचं इन अँटी क्लॉकवाईज. इन अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय ते समजतं. नंतर बाकी गोष्ट येणार आहे. बघा हा असा होता तर मी इथून मोजायला सुरू केलं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज. असं असेल तर काय होईल इथूनच मेजर करणार आहे. सपोज इथं असेल तर इथूनच मेजर करणार आहे. मी जर विचारलं हा कोणता अँगल ऍक्युट आहे का ऑब्ट्यूज आहे. ऍक्युट आहे ना 90 पेक्षा लेस आहे म्हणून तुम्ही करणार ऍक्युट आहे. हा कसा आहे 90 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे काय म्हणणार तुम्ही ऑब्ट्यूज. ठीक आहे हा कसा आहे 90 आहे 90. अजून काय म्हणू शकतो अजून असं पण म्हणू शकतो मग हा किती बनला 0 डिग्री ना. किती बनला 0 डिग्री. काय डाऊट आहे ऍक्युट जर बनला ऍक्युट जर येत असेल तर m कसा राहील माझा पॉझिटिव्ह. म्हणजे हे जर बघितलं ना हे सगळे कसे 60 पेक्षा लहान आहे ना 90 पेक्षा लहान आहे तर कसे बनले माझे सगळे पॉझिटिव्ह बनले. जसं 90 पेक्षा मोठा झाला म्हणजे ऑब्ट्यूज झाला. ऑब्ट्यूज झाला तर कसे बनले निगेटिव्ह. m कसं बनणार मग माझा निगेटिव्ह. कशावर बोलतोय आपण म्हटलंय टॅन थिटा. हा टॅन थिटा म्हणजेच काय m कसं बनतोय माझा जर माझा अँगल जर मोठा झाला ऑब्ट्यूज झाला तर कसं म्हणलं माझा निगेटिव्ह. m कसं म्हणलं माझा पॉझिटिव्ह. 90 म्हणला तर m कसं बनेल माझा इन्फानाइट आणि m म्हटलं तर किती होऊन जाईल माझा 0. काय डाऊट आहे m इन्फानाइट आणि m 0. कळालंय ओके. मी आता असं म्हटलं व्यवस्थित समजा. तीस डिग्री दिसतंय ना. 30 डिग्री. आता जर 30 डिग्री जर मला असेल तर आपल्याला माहित झालं टॅन थिटा काढायचा. m म्हणजेच काय टॅन थिटा ना म्हणजे किती टॅन 30
टॅन किती 30, टॅन 30 म्हणजेच किती 1/√3. मला रिप्रेझेंट करायचं इक्वेशन मध्ये मला लिहायचंय. चलो इक्वेशन लिहायचं. y जोड काय mx प्लस c. y जोड काय mx प्लस c. m ची व्हॅल्यू किती आली? m ची व्हॅल्यू किती 1/√3. x काही पण असू शकतो मग x लिहिला प्लस c म्हणजे काय लिहिलं होतं आपण y इंटरसेप्ट. y ऍक्सिसला कुठं कट करतोय तो? y ऍक्सिसला कुठं कट करतोय तो? 0 मध्येच. इथं 0 0 मधून गेला ना मग काय लिहिणार तुम्ही 0. इक्वेशन काय मिळालं y जोड काय 1/√3x. हे माझ्यासाठी इक्वेशन तयार झालं. सिमिलर इक्वेशन घेतोय. हा सुद्धा 30 डिग्री सपोज. पण इथं मी म्हटलं 2 येतो. तर मला इक्वेशन लिहायचंय y बरोबर काय परत तुम्ही टॅन थिटा काढून घेणार ना. इथं पहिल्यांदा काढून घेणार m म्हणजे काय टॅन थिटा. टॅन थिटा किती आहे तुमचा टॅन 30 आहे. टॅन 30 किती 1/√3 आलंय बरोबर नाही. टॅन 30 किती 1/√3. इक्वेशन लिहायचं आपल्याला y इज काय mx प्लस c. y जसंच तसं m किती आलेला 1/√3 आणि हा काय x आहे. आता जो आहे प्लस सी y ला कुठं कट केला त्यांनी +2 ला कट केलेलं. y ला कुठं कट केलं त्यांनी +2 ला कट केलं म्हणून काय लिहिणार +2. काय डाऊट आहे? समजलंय? सिमिलरली m काढून घेणार आहे. m जोड काय असतं टॅन थिटा. m म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत अँगल बनवला हा नाहीये. m म्हणजे काय टॅन थिटा आहे. साइन थिटा राहणार नाही. m म्हणजे काय तुमचा टॅन थिटा आहे. ठीक आहे. m म्हणजे काय टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय टॅन 30 घ्यायचा आहे. टॅन 30 म्हणजे किती 1/√3. आता मी परत इक्वेशन लिहायला घेतलं y जोड काय mx प्लस c. m किती आलेला आहे 1/√3 आणि हा काय x. पण आता प्लस सी कुठं कट केलं त्यांनी y ला कुठं कट केलं -2 ला. -2 या 3 इक्वेशन काय लक्षात आलं? या 3 इक्वेशन मधून काय लक्षात आलं? हा जो आहे हा कुठून पास होतोय? हा कुठून पास होतोय? ओरिजिन मधून पास होतोय. हा कुठून पास होतोय? ओरिजिन मधून पास होतोय. म्हणून सी ची व्हॅल्यू किती आली 0. इथं सी कुठून कट करतोय तो 2. थीटा किती आहे 30 आहे. इथं पण थीटा 30 आहे. तिथं पण थीटा किती आहे 30 आहे. पण सी कुठून कट करतोय? जो आहे 30 अँगल तो 30 कुठून जातोय? सेंटर मध्ये जातोय का प्लस पॉझिटिव्ह मध्ये जातोय का निगेटिव्ह मध्ये जातोय? काय डाऊट आहे? मग अँगल वेगवेगळे येतील. अँगल कसे येतील वेगवेगळे येतील. पण सी कुठून मारतोय? वरतून मारतोय का सेंटर मधून मारतोय? याला म्हटलं तर वाय इंटरसेप्ट. काय डाऊट आहे? वाय इंटरसेप्ट. नेक्स्ट आता याचं इंटरसेप्ट किती 0 आहे ना. वाय इंटरसेप्ट किती 0 आहे. कशावर बोलले तुम्ही? ओरिजिन मधून पास झालेला आहे. ओके. आता मी काय म्हणतो व्यवस्थित बघा. मी 3-4 पॉईंट देतोय. याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं. मला आता सांगायचं आहे यांच्यामध्ये प्रत्येकाचं स्लोप किती? स्लोप म्हणजे एम ऑफ ए किती, एम ऑफ बी किती, एम ऑफ सी किती. आणि मी जर इथला अँगल जर मी म्हटलं 30, एम ऑफ ए किती, एम ऑफ बी किती आणि एम ऑफ सी किती? कोणाचं? एम ऑफ ए ची व्हॅल्यू किती येणार आहे मला एक सांगा. ही 30 आहे. इथं जरी मेजर केलं तर 30 आहे. इथं जरी मेजर केलं किती होणार आहे 30. म्हणजे इथं जरी मेजर केलं तर किती होणार आहे 30 होणार आहे ना. मग कोणत्या पॉईंटवर घ्या, एकाच लाईनवरचा जो काही स्लोप असणार तो कसा असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे किती होणार आहे 1/√3 ना. 1/√3 याचं पण काय येणार आहे 1/√3. मग काय लक्षात आलं आपल्याला त्याच्यातून? काय लक्षात आलं? सेम लाईन will be give same slope. काय कळालं आपल्या याच्यातून? याच्यातून आपल्याला अशी गोष्ट कळाली की सेम लाईन असेल तर स्लोप कसं भेटणार मला सेम भेटेल. म्हणून तर आपण ए बी सी ला काय म्हटलं मी मग मी तर म्हणू शकतो ना एम ऑफ ए बरोबर एम ऑफ बी बरोबर एम ऑफ
म्हणू शकतो, कारण की सगळ्यांचा स्लोप कसं भेटणार मला, सेम भेटणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता दुसरं नाव देऊ आपण ABC. हा, प्रत्येकाचा स्लोप कसा असणार तर एम ऑफ ए, एम ऑफ बी, एम ऑफ सी. एम ऑफ ए, एम ऑफ बी, एम ऑफ सी कसं असणार आहे, इक्वल राहील. कशावरून कळलं, पॅरलल लाईन्स आहेत तर त्यांचा स्लोप कसा बनेल, सेम बनेल, बरोबर की नाही. काय म्हटलं तुम्ही, 1/√3, 1/√3, 1/√3. कशावर बोलले, पॅरलल आहे. मग तुम्ही अजून काय कळाल तुम्हाला, मग पॅरलल लाईन्स शोज इक्वल स्लोप. पॅरलल लाईन काय दाखवतील आपल्याला, इक्वल स्लोप दाखवतील. फक्त प्रॉब्लेम काय, याचा जो सी आहे, याचा जो सी आहे, एचा जो सी आहे तो किती आहे, एचा सी किती आहे, -2 आहे. बीचा सी किती आहे, 0 आहे. सीचा सी किती आहे, हे लॉजिक कळालं. हा, यांचा वाय इंटरसेप्ट बदलतोय पण स्लोप कसा राहतोय, सेम राहतोय. याच्यावरून काय कळालं आपल्याला, जर पॅरलल लाईन असतील किंवा सेम लाईन असेल तर स्लोप कसा भेटणार आपल्याला, ऑलवेज सेम भेटणार. क्लिअर आहे.